नमस्कार मंडळी, मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आहे बैलपोळा। मागच्या व्हिडिओमध्ये मी खानमायनी म्हणजे बैलपोळ्याच्या आधीचा जो दिवस असतो तो आपण कशा पद्धतीने साजरा करायचा आहे तुम्हाला सांगितले होते। चला तर मग आजच्या पोळ्याच्या दिवसाला सुरुवात करूया। तर म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की ठोंबऱ्यासाठी ज्वारी काढून आणि भिजवून ठेवत असतात। तर ते भिजवलेली जी ज्वारी असते ती सकाळी शिजवून घ्यायची। शिजताना थोडंसं शिजून झाले ते की त्यामध्ये ताक किंवा दही टाकायचं आणि थोडा वेळ परत त्याला शिजू द्यायचं। ते शिजून झाल्यानंतर हे बघा अशा प्रकारे आपला ठोंबरा तयार होत असतो। तर या ठोंबरा घ्यायचा आणि त्याला पाट्यावर वाटून घ्यायचा। तर हे कशासाठी करायचं तर हे जे असतात त्याला घाटाच्या वड्या म्हणतात, घाट म्हटला जात असतो। तर हा जो ठोंबरा आहे यामध्ये थोडीशी हळद टाकून याला बारीक म्हणजे जास्त बारीक पण नाही तर जास्त जाडसर पण नाही असं वाटून घ्यायचं असतं। आणि वाटणी हा जो घाट तयार होत असतो हा बैलांना लावायला देवांना लावायसाठी तसेच जे आपले दरवाजे असतात त्या दरवाजेवर उंबरठ्यांवर नंतर बैलांचे जे वस्तू असतात त्यांच्यावरती लावण्यासाठी याचा वापर केला जात असतो। तर हे बघा आपण बघू शकता तिथं दरवाज्यांच्या जवळ आपण ठोंबरा लावत आहेत। ठोंबऱ्याचे 5 बोटं आणि त्यावरती कुंकू अशा प्रकारे आपण ठोंबरा लावत असतो। तर हा जो ठोंबरा आहे हा प्रत्येक ठिकाणी लावला जात असतो। हा ठोंबरा मेन म्हणजे तर बैलांना लावायसाठी बनवला जात असतो। पण आपण इथं गव्हाणीला ठुन्यांना खांबांना आणि दरवाज्यांच्या आजूबाजूला हा ठोंबरा लावत असतो। वाटून झाल्यानंतर या ठोंबऱ्याला घाट असे म्हटलं जात असते। तर ह्या घाटाच्या वड्यासुद्धा नंतर म्हणजे जेव्हा याचं काम झालं की हा जो घाट उगवतो याच्या वड्यासुद्धा करून ठेवत असतात आणि जे घाटसर्प वगैरे आजार होत असतात त्यामध्ये ह्या वड्या यूज केल्या जात असतात। तर हे बघा आज बैलपोळा आहे तर बैलांची साफसफाई चालू आहे। बैलांना छान अशी अंघोळ घातलेली आहे आणि हे बघा आज अमावस्यासुद्धा आहे तर अमावस्या मागायलासुद्धा आलेले आहेत। तर मम्मीने त्यांना अमावस्येसाठी जे देत असतात डाळ मिरची मीठ वगैरे ते दिलेलं आहे आणि ते दादा गेले आणि त्यानंतर आता इकडे जे बैलांची साफसफाई झाली त्यानंतर त्यांना त्यांचे जे दोर नाथ वगैरे आहेत ते घालणं चालू आहेत। तर नाथ जे असते ते घालणं थोडं कठीण वाटलं मला तरी, कारण थोडं रिस्कीच आहे ते। जर थोडंसंसुद्धा बैलांनी जास्त जर हालचाल केली तर बैलांना जखम होण्याची व त्यांना दुखायची भीती वाटत असते। तर हे बघा आता पप्पांनी दोघं बैलांना नाथा घालून रेडी केलेलं आहे आणि आता चालू आहे कलरिंग। तर हे बघा शशीचे बाबासुद्धा आले आहेत पोळ्यासाठी। तर आता शशीच्या बाबांनी दोघं बैलांना कलर दिला तर पिवळा कलर दिलेला आहे दोघं बैलांच्या शिंगांना आणि आता हे बैलांचे कलर सुकतील तोपर्यंत जे बैलांचं सामान आहे म्हणजे सजवण्याचं सामान ते आता काढणं चालू आहे। काय म्हणलो असा पप्पा सामान काढत होते आणि शशी एक सामान गळ्यात घालून फिरत होती। आणि हे बघा इकडे मम्मीचं सुद्धा स्वयंपाकाची तयारी चालू आहे। सर्व भाजीचं कढीचं आणि वड्यांचं आणि चिंचोण्याचं सटीचं वाटण चालू आहे। आणि हे बघा आता पप्पांनी खूप सारं सामान काढून लावलेलं आहे। कसं घेतात घे ना ते घेते ते बाबाच्या हाताजवळ आहे। घे बरं बाबाच्या हाताजवळचं घे बरं घे 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 खाली झालं ते थोडं घे ना। कुठं काय आहे बघू सर्व गळ्यात नसतात घालत बाळा। काय पाहिजे काय करायचं बाबू ए बाबू बाबू बाब्या बघ बाबाकडे ए बाब्या
काय ग वाजव कसं वाजते भाऊ तसं नाही वाजत ते कसं वाजते गळ्यात घातलं तिनं ते काय बाबू पप्पांनी आता सर्व सामान काढलेलं आहे. चला तर मग आता आपण त्याची ओळख करून घेऊयात. त्याचे नावं आणि त्याचा वापर हे सुद्धा त्यांच्याकडून जाणून घेऊयात. म्हणजे इथं बांधतात ते ना कपाडात बाशिंग मनकी हे दोन हे कसांड्या पितळच्या दोन या काशाच्या कसांड्या या वाल्या हे सगळे जवळ ते नाव सांगलं आणि हे गेठे आहेत बैलाच्या गळ्यात बांधायचे गेठे हे गेठे गळ्यात बांधायचे गेठे आणि हे मोरके आहेत मोरके नाकातून बांधतात ते नाही नाकातून बांधतात ते दुसरा नाही हेच आहे ना मोरके नाकातून बांधतात नाही असं हा तसं तोंडाला बांधायचे अच्छा तोंडाला बांधायचे आहेत ते नाही हे मोरके म्हणजे असं तोंड बंद होते ते नाकाला बांधलं तर काय आणता पप्पा नाता हा ते नाथ आहे त्या नाता आहेत हे मोरके जे अंदर हा हे जवळून घ्या हे तोंडातून टाकतात असं तोंडाला बांधलं जाते त्या तोंडातून मोरके हे गेटे हे कसं हे गेटे हे हार हार गजरे म्हणतात हार हो दोन बैलांचे दोन हार हे तोडे म्हणतात याला गोप आहे तो गोप तोडे गोप पितळच आहे पितळचा तोडे गोप असे हे दोन आहेत दोन बैलांचे घुंगरू असतात त्याला आम्हाला सांगा हे काय हे पैजण पैजण पायात घालतात का हे गळ्यातच घालतात पण पैजण हे दोन हे काय आम्हाला सांगा हे काय हे दोर आहेत बैलाचे दोर आहे याला काय म्हणतात भोरकडी म्हणतात भोरकडी हे असं म्हणजे दोर विकत आणतात नंतर असं बांधून घेत असतात त्याला म्हणजे वेगवेगळं भेटत असते हे असं हे भोरकडी हे सर्व दोरच आहेत भोरकडी आहेत सर्व हे दोर नवीन आता आणले त्याला बसवून घेतलंय परवाच्या दिवशी हे काय ते बाशिंग हे बाशिंग कपाडाला बांधायचं एक्स्ट्रा बाशिंग हे तसंच आहे दुसऱ्या बैलाचं आणि याला काय आणतात म्हणजे हे बाशिंगासारखं सजवायचं साधच आहेत फक्त काय बाबू काय बाबू बाबू इकडे असं आहे बाबू इकडे माझ्या जोड येते हे मी तुला बाशिंग बांधून देते असं हा असं लागते बिंदी सारखं तर मंडळी सर्व जो साज आहे त्याची आपल्याला माहिती भेटली आणि कशाला काय म्हणतात ते सुद्धा कळाले. तर हे बघा आता पप्पा काय करत आहे. तर पप्पा जे कसंडा आणलेले त्यांनी नवीन त्याचा जो पट्टा आहे त्याला गिरीस लावत आहेत. म्हणजे ऑइल जे जगालेलं ऑइल असतं ना ते ऑइल ते त्यांना लावत आहे जेणेकरून त्याला काळा रंग चढतो आणि तो पट्टा खराबसुद्धा होत नाही. पट्टा झाला कलर देऊन आता पप्पा हे काय करत आहेत निंबूळ. अरे हां हे तर ते बाशिंग आहेत. बाशिंग म्हणजे हे वायाचे गोंडे असतात. म्हणजे जो आपण वाया आणत असतो ना खुजीला जो वाया आणत असतात
त्या वायापासून हे वायाचे गोंडे बनवलेले असतात जे. तर हे बघा पप्पांचे गोंडे बनवून तयार झालेले आहेत. आता ते त्यांनी साईडला ठेवले आणि सर्वात आधी आता बैलांना कळदोडे बांधून घेतलेत. हे बघा इकडे बाहेर सुद्धा सर्व शेतकऱ्यांचे बैल वगैरे धुणे चालू आहेत. चला तर मग आता आपला स्वयंपाक रेडी झालेला आहे. तर आपण आता पूजा करून घेऊयात. तर हे बघा आता बैलांची पूजा करून घेऊ आणि जो नैवेद्य स्वयंपाक बनवलेला आहे तो आधी त्यांना आता खाऊ घालून देऊ. तर हे बघा मम्मी पप्पांनी बैलांची पूजा केली. त्यानंतर सर्वांनी एकमेकांना कुंकू लावले. शशीच्या बाबांनासुद्धा कुंकू लावलं. पप्पांनी बैलांची पूजा केली, ओवाळून घेतलं त्यांना आणि जो नैवेद्य बनवलेला होता तो त्यांना भरवून दिला. आज पुरणपोळी चिंचोणी असा स्वयंपाक बनवला जात असतो. आणि आता स्वयंपाक बनवल्यानंतर आधी बैलांना ओवाळून त्यांना हा नैवेद्य दिला जात असतो आणि त्यानंतर मग सर्वजणांची जेवणं वगैरे होतात आणि जेवणं झाल्यानंतर बैलांना सजवण्याचं काम केलं जात असतं. बैलांना सजवून नंतर मग संध्याकाळच्या टाईमला पोळा भरत असतो. म्हणजे जे हनुमंताचं मंदिर आहे तिथं पोळा भरत असतो. हनुमंताजवळ जाऊन सर्व बैलांना बैल जमा होत असतात गावातले आणि तिथं नमस्कार करून घरी येत असतात. तर हे बघा हे आमचं जेवणाचं ताट आहे. आता आम्ही जेवण करतो. आणि हे बघा हे आहे पोळ्याचं म्हणजे पिठोळ्याचं सामान बनवलेलं आहे सर्व. तर हे बघा आपण बघू शकतो पिठोळ्याचं सर्व सामान आहे. आणि त्यानंतर हे जे बैल आहे त्यासमोर एक गव्हाणसुद्धा बनवलेली आहे आणि त्यामध्ये ठोंबरं टाकलेलं आहेत बैलांना खाण्यासाठी. आणि हे आहे पिठोरी पट. आज याची देखील पूजा केली जात असते. आज देखील रक्षाबंधनसारखंच बहीण भावाला ओवाळते आणि भावाच्या पाठीवर काकडी फोडत असते. चला तर आता शचीची सुद्धा जेवण झालं आणि झोप झालेली चांगली. शची झोपेतून उठली आणि आता आम्ही चाललो आहेत बैल सजवायला. तर हे बघा पप्पांचं बैल सजवणं चालू आहे. तर पप्पांनी बैलांना जे सामान काढलेलं आहे त्यांनी सर्व साईडला ते एक सामान आता ते लावत आहेत. आणि हे बघा आता मम्मी आली आहे आरतीचं ताट घेऊन, कारण आता बैल घरातून म्हणजे गोठ्यातून निघून बाहेर जाणार आहेत. तर आता मम्मी बैलांना ओवाळून घेते म्हणजे ते इथून निघून बाहेर जातील, कारण घरातून ओवाळूनच बैलांना पाठवून केली जात असते बैलांची. तर हे बघा दोघं बैलांची पूजा करून आता दोघं बैल आमच्या घराच्या समोर येतील आणि तिथंसुद्धा जे बाकीचं काही सामान राहिलं आहे लावायचं ते आता शचीचे बाबा आणि पप्पा बैलांना लावणार आहेत. आता बैल पूर्णपणे सजवून झाले की 5-5:30 वाजता बैलपोळा भरत असतो हनुमंताच्या मंदिराच्या जवळ. मग सर्व गावातील जे बैल असतात ते तिथं हनुमंताच्या मंदिराच्या जवळ जमा होत असतात आणि काही जे मोठी मंडळी जे आहेत ते तिथं गायन वगैरे असे कार्यक्रम करत असतात. हे बघा गणेशनी सुद्धा त्याचे बैल समोरून आणलेले आहेत आणि तो आता समोरून बैलांना सजवणार आहे. तर त्यांना काही समोरून जे काही सामान लावायचं बाकी आहे, झुला वगैरे टाकायच्या बाकी आहेत तो ते आता करत आहेत. तर हे बघा आता सर्व बैल इथं पोळ्यामध्ये आलेला आहेत. तर इथं आता हनुमंताच्या मंदिरासमोर सर्व बैल जमा होत आहेत आणि इथं पप्पा गेले आहेत मंदिरात दर्शनाला. तिथं नारळ वगैरे फोडलं जात असतं आणि जो घाट सकाळी जो घाट वाटला होता तो घाटसुद्धा तिथं हनुमंताला लावला जातो आणि बैलांना एकमेकांच्या बैलांना माणसांना हा घाट लावला जात असतो. हनुमंताचं दर्शन घेऊन आता सर्व गावातली मंडळी आपल्या आपल्या बैलजोडीला घेऊन जिथं गावाच्या बाहेर खुली जागा आहे तिथं सर्व गावातील शेतकरी, लहान मुलं, मोठे माणसं सर्व जमा झालेले आहेत आणि आता ह्या बैलांना कोणी गाणं म्हणतं तर कोणी काहीतरी क्रीडा किंवा काही गोष्टी सांगितल्या जात असतात. हे बघा आपण बघू शकतात की सर्व बैल किती छान प्रकारे सजवलेले आहेत. ज्यांच्याकडे जे सामान अवेलेबल आहे बैलांचं ते सामान वापरून त्यांनी आपापले बैल सजवलेले आहेत. आणि इकडे घरी महिला मंडळी आपल्या घरी जो पिठोरी पट असतो त्याची पूजा करतात आणि त्यावरती काकडी फोडतात. जर
बहीण भाऊ असले घरामध्ये तर बहीण भावाला ओवाळत असते आणि भावाच्या पाठीवरती काकडी फोडत असते आणि नंतर हा जो काकडीचा प्रसाद आहे हा सर्वांना वाटला जात असतो. त्यानंतर जे बैलांचं सामान आहे, जू वगैरे, जू, पास, दोरे, ते बाहेर आणलं जात असतं, त्याची पूजा केली जात असते आणि ठोंबरा वगैरे ताटात टाकून बैलांची सर्वजण वाट बघत असतात. जे सर्व महिला मंडळी आहे त्या बैल कधी येतील आणि कधी ठोंबरा खातील अशी वाट बघत असतात. हे बघा, बैलांच्या आधी एक चिमणी चालली ठोंबरा खाण्यासाठी. आता बैल पोळ्यातून आलेले आहेत. आता हे जे बैल पोळ्यातून निघतात म्हणजे मंदिरापासून जे निघतात तर रस्त्याने त्यांना जिथं पण थांबावंसं वाटलं तिथं ते थांबतात. त्यानंतर आपल्या ओळखीचे जे घरं असतात तिथं बैलांना आवर्जून थांबवलं जात असते, त्यांची पूजा केली जात असते आणि त्यांना ठोंबरा खाऊ घातला जात असतो. हे बैल मंदिरापासून ज्यांचे पण घर लागेल त्यांच्या दारी जात असतात आणि ठोंबरा खात असतात. हे बघा, आपण बघू शकता प्रत्येक घरासमोर आता बैल आलेले आहेत आणि ते जेवण करत आहेत. तर काही घरासमोर यायचे बाकी आहेत तर ते हळूहळू येत आहेत आणि आता त्या महिलांनासुद्धा आता बैलांची पूजा करायला भेटणार आहेत. हे बघा, पप्पासुद्धा आता बैल घेऊन आलेले आहेत. आता मम्मी दोघं बैलांच्या पायांवरती पाणी टाकत आहे आणि त्यांची पूजा करत आहे. दोघं बैल ठोंबरा खात आहेत. सर्व शेतकरी आपापला बैल घेऊन प्रत्येकाच्या दारासमोर जात आहेत आणि प्रत्येकजण म्हणजे प्रत्येक महिला त्यांचं पूजन करत आहे, शेतकऱ्याचं, बैलांचं, आणि त्यांना प्रसाद देत आहे. यामुळे काय होतं की प्रत्येकाच्या दारी बैल गेल्याच्याने ज्यांच्या घरी बैलजोडी नाही आहे त्यांना देखील बैलांची पूजा करता येत असते. लहान मुलांना बैलांची खूप आवड असते तर ते बैलांना घुंगरं, फुगे वगैरे बांधत असतात आणि शिंगांना, पायांना फुगे बांधतात आणि बैलांना पूर्ण गावभर फिरवत असतात. आणि मोठे माणसं काय करतात तर फक्त बैलांना तिथपर्यंत नेतात, पुढ्यापर्यंत आणि घरी घेऊन बांधून ठेवतात. पण मुलं एवढे थकवतात बैलांना, पुरं गावभर फिरवत राहतात त्याच्या दारी. त्यामुळे खरं म्हटलं तर हा बैलांचा आणि लहान मुलांचा सण आहे. हे बघा, शची गणेशसोबत निघाली बैल घेऊन इकडे तिकडे फिरायला. तशी ती गणेशसोबत कुठंच जात नाही, तिला बघूनच रडत असते. आणि आज बैल आहे त्याच्याजवळ तर बैलासोबत चालली त्याच्यासोबत इकडे तिकडे फिरायला. आज सकाळपासून एवढा पाऊस होता, असं वाटत होतं की पोळा भरतो की नाही, बैलांची पूजा होते की नाही, की घरीच पूजा करावी लागत, ते दारी बैल बांधता येतील की नाही आहेत. पण वेळेवर एकदम आता पोळा भरेल त्याच्या 10 मिनटं आधी पाऊस थांबला तर पूर्ण पोळा झाला आणि बैलांचं जेवण वगैरे होऊन बैल घरी आले तोपर्यंत पाऊस आलेला नाही आहे. यामुळे बैलांना शांत आणि सुखाने जेवता आलं. आता सर्व जे बैल आहे ते प्रत्येकाच्या घरी जाऊन जेवण करून म्हणजे ठोंबरा खाऊन आलेत. काही बैल ज्यांच्या त्यांच्या घरी गेले, काही याच्या त्याच्या बाकी होते, समजा कोणाच्या घरी जायचं तर तसे याच्या त्याच्या घरी गेले आणि सर्वांनी बैलांची पूजा केली आणि बैल आता आपापल्या घरी जाणार आहेत. अशा प्रकारे ग्रामीण भागामधून पोळा हा सण खूप उत्साहाने साजरा केला जात असतो. तर ह्या वर्षी आम्हीसुद्धा आईकडे असल्याकारणाने आम्ही देखील पोळ्याचा खूप खूप सारा असा आनंद घेतलेला आहे. आणि काय काय असतं, बैलांना काय नेमकं पाहिजे, काय नाही पाहिजे, आणि पोळा हा सण कसा साजरा करतात वगैरे सर्व गोष्टी आम्हाला नवीन बघायला भेटल्या. खूप गोष्टी शिकायला भेटल्या, खूप गोष्टीची माहिती झाली, कशाला काय म्हणतात वगैरे सर्व गोष्टी माहिती पडल्यात. शचीने देखील खूप सारा आनंद घेतला या गोष्टीचा, या सणाचा, आणि तिला आतापासूनच या सर्व गोष्टी माहिती झाल्या. आईच्या गावामध्ये या दिवशी अजून एक प्रथा आहे की जे मोठे आहेत म्हणजे आपले वडीलधारे माणसं आहेत त्या सर्वांना नमस्कार केला जात असतो. जसं आपले भावबंद, अजून आजूबाजूला जे राहतात वगैरे शेजारी, त्या सर्वांच्या घरी जातात आणि त्यांना नमस्कार केला जात असतो. तर हे बघा, इथं शचीसुद्धा पप्पांना नमस्कार करत आहे. आधी तर नाही म्हणत होती, नंतर मग नमस्कार केला. आणि जेव्हा तिला म्हटलं की आजीच्या नमस्कार कर बा, तर तिने केला नाही आणि दीदी होती साईडला शेजारी वेदू उभी, तिला जाऊन नमस्कार केला. शेवटी आम्ही मम्मी पप्पांना नमस्कार केला. शचीने देखील मम्मी पप्पांना नमस्कार केला. आणि या दिवशी अजून एक प्रथा आहे की नमस्कार केल्यानंतर करदोडे देत असतात.
तर जे मुलं येतात नमस्कार करायला त्यांना कळदोळे दिले जात असतात. तर शचीच्या बाबांना मम्मीने कळदोळा दिला आणि लहान म्हणून शचीला सुद्धा कळदोळा दिला. सर्वांना नमस्कार करताना बघून शचीला वाटलं की मला कोणी नमस्कारच करत नाही आहे. तर तिने सर्वांना तिला नमस्कार करायला लावला. तिच्या बाबाला, मला, आईला, सर्वांना तिने तिचं स्वतःचा नमस्कार करायला लावलं. त्यानंतर गावातील मुलं देखील आले मम्मी पप्पांना नमस्कार करायला. त्यानंतर दादासुद्धा आले, निलेसरसुद्धा आले, ज्यांनी मम्मी पप्पांना नमस्कार केला. आणि जेव्हा शचीला म्हटलं की मामाला नमस्कार कर, तर डायरेक्ट स्पष्ट नाही अशी म्हणत होती. नाही म्हणे, मी करतच नाही मामाला नमस्कार. दादांनी खूप प्रयत्न केला तिला बोलवायचा, पण तरीसुद्धा ती आली नाही आणि तिने नमस्कार केला नाही. त्यानंतर जे गावातील दुसरे दादा वगैरे होते ते सुद्धा आले आणि शेजारील वहिनी आणि त्यांची मुलगी त्यासुद्धा आल्या नमस्कार करायला. अशा प्रकारे आम्ही पोळा हा सण साजरा केला. तर मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.